सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आणि आज एक दुसरा विषय आपण घेऊन बोलणार आहे आणि तो म्हणजे खास आता जसं एक संकट आलेलं आहे आपल्या सर्वावरती आणि त्या संकटाबरोबरच आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं की करोना महामारीमुळं आपण सर्वजण विचारामध्ये आहे, संकटामध्ये आहे. ते संकट आपल्यावर आहेच भारतावरती, परंतु दुसरं एक संकट आलेलं आहे. चायना आणि भारताचं युद्ध पण आता सुरुवात झालेलं आहे. तर एकामागे एक संकटं येत असतात आणि ह्या संकटावरती सामना आपल्याला करायचा असेल, तर युद्ध तर तिथं आपले देशवासी लढत असतात किंवा आपली मिलिटरी आहे, ते लढतात. परंतु त्या सर्वांना आपल्याला शांतीचं आणि सुखाचं दान द्यायचं आहे आणि ते विजयी होत असा आशीर्वाद आपल्या सर्वांना द्यायचा आहे. तर आपल्या घरामध्ये राहूनसुद्धा आपण चांगल्या प्रकारे जर अध्यात्म करत राहिलं, तर आपणही त्यांना चांगलं व्हायब्रेशन देऊ शकतो आणि आपण इथं वातावरण आपलं चांगलं बनवू शकतो. जसं आपण बघतो की मिलिटरी आहे. मिलिटरी काय करत असते? मिलिटरी सदा विजयी बनते. कशामुळं? त्याचा जो चीफ कमांडर असतो, ते ऑर्डर करतं आणि एका ऑर्डरवर सर्वजण एकाच वेळेला अटॅक करतात, म्हणून ते विजयी असतात. म्हणून संघटनाचं खूप मोठं महत्त्व आहे असं म्हटलं जातं आणि भक्तीमध्ये त्याला म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कुठलंही कार्य आपल्याला करायचं असेल, कुठल्याही कार्यामध्ये सफलता प्राप्त करायची असेल, तर आपल्या सर्व घरच्या लोकांच्या सोबत, गावच्या लोकांच्या सोबत आपण एकताने जर राहिलं, तर निश्चित आहे की कुठल्याही कार्यावर आपण विजय प्राप्त करू शकतो. तर हे जे अनेक संकट येत राहतात आपल्या देशावर, विपत्ता येत असते म्हणजे आपल्या सर्वांसाठी आहे. तर ते आपल्याला त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आंतरजगतची यात्रा करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं मिलिटरी ऑर्डरप्रमाणे चालते, तशी आपली जी ही कर्मेंद्रिय आहेत, ती पण आपल्या ऑर्डरप्रमाणे चाललं पाहिजे. याचा जो कमांडर चीफ आहे, ते आहे सोल, आत्मा, स्वतः आपण. आणि त्याच्या मनाप्रमाणे जर ही कर्मेंद्रिय चालली आणि राजा जो आहे, तो वर असतो, तर तो दोन्ही डोळ्याच्या मध्ये, दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये एक चमकतो असतो, म्हणतो अजब सितारा. त्याला म्हणतात इथं आत्मा. आपण त्याला जीव, प्राण किंवा सायन्स त्याला ओरा म्हणतं. ती जी शक्ती आहे, ती या शरीराचा जसं गाडीचा ड्रायव्हर आहे आणि या पूर्ण कर्मेंद्रियाचा राजा आहे आणि राजाच्या मनाप्रमाणे जर प्रजा चालत असेल, तर तो खरा राजा आहे. मग आपल्याला विचार काय करायचा आहे? शुद्ध विचार करायचा आहे. आपल्याला कर्म कसे करायचे आहेत? सत्कर्म करायचे आहेत. आपल्याला बोल कसे करायचे आहेत? मधुर बोल बोलायचे आहेत. आपल्याला काय ऐकायचं आहे, काय नाही ऐकायचं आहे? आपल्याला चांगलं तेवढं ऐकायचं आहे. तर असं वेगळं-वेगळं आपण करू शकतो आणि वेगळं-वेगळं केल्याच्या नंतर आपण आपल्या इंद्रियावर खरंच राज्य जर आपण स्थापन केलं, तर खरंच आपण स्वराज्य, राज्य अधिकारी होऊ शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे या युद्धामध्ये जिंकू शकतो. आणि आता तर अजून बरेचशा काही बिमारी येणार आहे, रोगराई येणार आहे, भूकंप होणार आहे, अतिवृष्टी, अनावृष्टी, बॉम्बस्फोट, हे व्हायरस अशासारख्या भरपूर बिमाऱ्या येणार आहेत आणि त्या बिमारीवरती आपल्या सर्वांना विजय प्राप्त करायचा आहे. त्याच्यासाठी खरं हे अध्यात्म आहे आणि हे जे अध्यात्म आहे, ते आपल्याला जर आपण खरंच करत राहिलं, तर आपलं मन आपल्या ताब्यामध्ये येईल आणि मनामध्ये 3 शक्त्या असतात: मन, बुद्धी आणि संस्कार. आणि मनाला जिंकलं एवढं सोपं नाही आहे. पहिलं इंद्रियाला जिंकावं लागतं आणि इंद्रिया जर आपल्या ताब्यात असतील, तर आपण मन आपल्या ताब्यात घेऊ शकतो. त्याला म्हणतात, मन आधी मन घ्या हाती, मग पूचा गणपती. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकेना फिर येतं पिकावर. मन हे चंचल आहे, मन हे वढाळ आहे आणि त्या वढाळ मनाला, चंचल मनाला आपल्याला मारायचं नाही आहे, तर आपल्याला सुधारायचं आहे. जसं श्रीकृष्णाला आईने मारलं नाही आहे, त्याला काहीतरी शिक्षा दिली आणि शिक्षा देऊन त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण आपल्या मुलामुलींना आपल्याला मारायचं नाही आहे, तर त्याला योग्य शिक्षा, योग्य वेळेला, योग्य गाईडन्स, योग्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना द्यायचं आहे. तरच आपण खरंच आपल्या गावामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये आपण शांतीचं वातावरण पसरू शकतो आणि आपल्या मनावर राज्य केलं. ज्यांनी मन जिंकला, त्यांनी जग जिंकला. आपल्याला जगाला जिंकायचं आहे आणि विश्व राज्य अधिकारी बनायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये जे काही वाईट गुण आहेत, वाईट विचार आहे, निगेटिव्हिटी आहे किंवा काही व्यसनं असतील, ते आपल्याला स्वाहा करायचे आहे. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना एकतेची खूप गरज आहे आणि त्या एकतेमुळं आपण कुठल्याही कार्यावरती सफलता प्राप्त करू शकतो. आपण समर्थ बनू शकतो.
महान बनू शकतो आणि आपलीही सेवा करून आपण आपल्या देशाची पण सेवा करू शकतो. आपल्या घरचा विकास, आपल्या राज्याचा विकास, आपल्या देशाचा विकास आपण सर्वजण करू शकतो आणि आपण स्वर्गीय वातावरण बनवू शकतो. तसं या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये वयाची अट नाही आहे. लहान बाळापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना ही आध्यात्मिक शिक्षा दिली जाते आणि ज्याच्यामुळं आपण आपल्या कर्मेंद्र राज्य करून विश्वामध्ये राज्य करणार, भारत सुजलाम सुफलाम होणार आणि आपले बालिका जे आहे कृष्ण राधासारखे होणार आणि मोठे लक्ष्मीनारायण. म्हणून या संस्थेचं लक्ष आहे, नर ऐसी करनी करे जो नर से नारायण होय, नारी ऐसी करनी करे जो नारी से लक्ष्मी बने. मनुष्यापासून देवी देवता किये करत न लागे वात म्हणतात. कर्म केल्याशिवाय माणूस महान बनत नाही. म्हणून आपल्या सर्वांना कर्म श्रेष्ठ करायचे आहेत आणि आपल्याला या युद्धामध्ये विजयी व्हायचं आहे आणि आपल्या इंद्रियावरती आपल्या सर्वांना राज्य करायचं आहे. मी तुम्हाला एक छोटीशी माझा अनुभव सांगतो. जेव्हा मी 1991 साली ब्रह्माकुमारी संस्थेच्या संबंधामध्ये आलो आणि जेव्हा माझा कोर्स झाला, तेव्हा आमचे जे भाई होते ज्यांनी आम्हाला ज्ञान सांगितलं, तर ते सारखं सांगायचे की आता महाविनाश जवळ आहे, आता 2000 विनाश होणार आहे. असं बऱ्याचशा गोष्टी चालत होत्या. सायन्सवाले पण सांगायचे आणि काही दिवसानंतरच महाराष्ट्रामध्ये लातूर ठिकाणी किल्लारीच्या बाजूला, किल्लारीलाच समजा, एक भूकंप झाला आणि एवढा मोठा भूकंप झाला, 9 पॉईंटच्या वर तो भूकंप होता आणि त्यावेळेस तो सर्व विश्वामध्ये फेमस झाला आणि विश्वामध्ये त्याचा धक्का बसला. लाखो लोक तेव्हा गेले आणि तेव्हा ते दृश्य आम्ही बघितलं की विनाश महाविनाश म्हणतात ते कसा होतो, की कसं माणसं करोडपती असलेलेही रोडपती बनतात आणि त्याविषयी मग एक वैराग्यवृत्तीच थोडी निर्माण झाली. हे ज्ञान ऐकत होतो. हळूहळू माऊंट आबूला पण जाऊन आलो होतो, भगवंताच्या भेटीशी पण जाऊन आलो आणि हे धर्तीवरचा स्वर्ग कसा आहे, नवीन दुनियाची कशी तयारी चालू आहे हे पण थोडं लक्षात आलं होतं. पण शालेय विद्यार्थी असल्यामुळं शिक्षण घेत ते बघत आणि हे सारं असं ऐकत मग एकदम निश्चय वाटला की खरंच आपल्याला कधी बी जाऊ शकतो आपण. त्यासाठी आपण काहीतरी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. त्याच्यासाठी अध्यात्म फुल फोर्सने केलं पाहिजे. आपल्याला एक खरी दिशा मिळालेली आहे, खरा सत्संग मिळालेला आहे. आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो, आपले सत्कर्म करू शकतो आणि आपल्या सत्कर्माच्याद्वारे आपलं आयुष्य पण आपण वाढू शकतो आणि आपण या मरणाची जी भीती आहे त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो. मरण माझे मरून गेले, तर मरणाची काळजी आपल्याला राहणार नाही. आपण टेन्शन फ्री राहणार आणि आपले कर्म श्रेष्ठ कर्म होत असल्यामुळं आपण सुखी जीवन जगू शकणार. ह्याकरिता आम्ही या विद्यालयाचा खूप सारा अभ्यास करत राहिलो. अभ्यास करत डिग्री पण प्राप्त केली आणि डिग्री प्राप्त करून निर्णय घेतला की आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ते आपल्याला ईश्वराच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे. म्हणतात जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून माझा मी निर्णय घेतला आणि मी माऊंट आबूला 1994 साली समर्पित रूपानं आपली सेवा करायला लागलो. मग इथं सेवा करत असताना गावामध्ये तर काही दिवसानंतर तिकडं असे भूकंपाचे धक्के लागतच राहिले आणि मग इथं आल्याच्या नंतर दुसरा भूकंप झाला कच्छ भुजला गुजरातमध्ये. ते पण खूप मोठा होता. ते पण आम्ही तिकडं कारसेवा करायला गेलो होतो. अंजारमध्ये पण गेलो होतो, तिथं पण आपलं सेवा केंद्र होतं आणि जाताना असे रोड पण असे फाटलेले बघितले आम्ही. कशी दुर्दशा झालेली आहे की तर 9 मंजिल बिल्डिंग होती आणि ती 9 मंजिल बिल्डिंग पूर्ण आतमध्ये गेली आणि एक छोटंसं बाळ होतं. ते जेव्हा जमीन लेवल आलं तेव्हा ते पॅसेजमध्ये होतं आणि पॅसेजमधनं बाहेर आलं. म्हणजे जसं म्हणतात किती आग लागली तरी बिल्लीचा पुंगरासुद्धा वाचू शकतो, तशा पद्धतीचं देव तारी त्याला कोण मारी. ज्याला तारणारा परमेश्वर आहे त्याला मारणारं कोणी नाही. म्हणून आपण आपले सत्कर्म करत राहणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आणि माणसाची जिम्मेवारी आहे. आणि काही दिवसानंतर असं ऐकलं की 2000 सायन्स पण तेवढं काम करणार नाही, कॅम्प्युटरचे पुढचे प्रोग्राम त्याच्यामध्ये येत नाहीत. मग अजून थोडासा निश्चय वाढायला लागला आणि मग हे कार्य चालू ठेवलं की अध्यात्म आपल्याला फुल फोर्सनी करायचं आहे. आणि एक काळ असा झाला की हळूहळू मग ते विनाश तर झाला नाही त्यावेळेस, परंतु काही प्रमाणात झाला आणि जो जेव्हा संपतो त्याच्यासाठी पूर्ण विनाश. आपण संपलो, आपल्यासाठी जग संपलं. मग कधी आपण संपणार आहे हे माहीत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा कळलं तेव्हापासून अध्यात्म करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून भक्तीमध्ये म्हणतात
वेळ काळ मागवू नको रे हरिभजनी. देवाच्या कार्याला वेळ काळ आणि वय मागवायचं नसतं. जेव्हा कळलं तेव्हापासून अध्यात्म सुरुवात करायचं असतं. म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जे कोणी जॉईंट होतात त्याच्यामध्ये वयाची अट नाही. लहान बाळापासून म्हाताऱ्यापर्यंत कोणीही 7 दिवसाचा बेसिक कोर्स करून आपल्याला जीवन जगण्याची कला शिकू शकतं. आपलं जे राहिलेलं आयुष्य आहे आपण सत्कर्म करू शकतो आणि आपल्या जीवनाच्याद्वारे आपण अनेकांना सुखशांतीची अनुभूती करू शकतो, आत्मा अनुभूती करू शकतो, परमात्मा अनुभूती करू शकतो. त्याला वयाची अट नसते. म्हणून वेळेची कधी वाट बघायची नाही. वेळेच्या अगोदर आपण कसं तयार व्हायचं आणि वेळेच्या अगोदर कसे आपण सत्कर्म करायचे हेच प्रत्येकाला शिकलं पाहिजे. आणि जे काही आता इथं माउंट आबूला ब्रह्माकुमारी विद्यालयाचं हेडक्वार्टर असल्यामुळं इथं बरेचसे लोक येत असतात आणि बरेच कार्यक्रम कंटिन्यू वर्षानुवर्ष चालू असतात. मग माझी सेवा दादीजीच्या कॉटेजमध्ये आहे आणि ती सेवा करून रिकाम्या वेळामध्ये जे आलेले लोक आहेत त्यांना शांतिवनचं अवलोकन करणं, इथली सर्व माहिती देणं हे मी माझी ओव्हरटाईम सेवा समजतो आणि जनसेवा समजतो. आणि जनसेवा करून ते आपल्याला सुख मिळतं किंवा अनेकांचं जीवन जर चांगलं बनत असेल किंवा त्याला योग्य डायरेक्शन, योग्य दिशा मिळत असेल आणि त्याला खरोखर त्याच्या जीवनाचा एक टर्निंग पॉईंट मिळत असेल तर दिवसरात्र एक करून जेव्हा जसा वेळ मिळेल तशी आम्ही सेवा करत असतो. मग सेवा करत असताना इथं आलेल्या लोकांना गायडन्स करत असताना काही लोकांचे प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे उत्तरं कोणी काय विचारतं, ब्रह्मकुमारी संस्था कधीपासून सुरुवात झाली, मग त्याचा पूर्ण इतिहास सांगणे किंवा त्यांच्या मनामध्ये काही खरंच परमेश्वराची प्राप्ती होते का, तुम्ही परमेश्वराला बघितलं का? हो, मी परमेश्वराला बघितलंय, बोलताना बघितलं, जेवताना बघितलं, सर्व कृत्य करताना परमेश्वराला आम्ही प्रॅक्टिकल बघितलेलं आहे, आम्ही अनुभव केलेला आहे, म्हणून अनुभव हीच खात्री म्हणतात. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. असं सांगितल्यावर त्यांना थोडं अजून उत्सुकता वाढते आणि इथे बघून ऐकून त्यांना इंटरेस्ट वाढतो आणि पुन्हा मग तिकडे गेल्याच्या नंतर जिथं लोकल सेवा केंद्रावरती जाऊन 7 डेजचा कोर्स करतात आणि नियमित त्याचा अभ्यास करत असतात. नियमित अभ्यास केल्याच्या नंतर खरोखर त्यांची चिंतनाची धारा बदलते. आपल्यामध्ये काही कमी कमजोरी असतील, कोणामध्ये काही व्यसन असतील, ते बरोबर एका वर्षामध्ये निघून जातात आणि आपला व्यवहार शुद्ध व्हायला लागतो आणि आपल्याला खरंच सुख, खरं शांती, खरं समाधान लाभायला लागतं आणि आपल्या जीवनाच्याद्वारे मग त्या अनेकाला सुद्धा हे समजावून सांगत असतं की खरंच माउंट आबू हा धर्तीवरचा स्वर्ग आहे. मग इथं आलेल्या काही लोकांपैकी एकाने मला विचारलं की बाबा खरंच आता 2012मध्ये एक विनाश होणार आहे असं त्यांनी सांगितलं, की कॅसेट बनलेलं आहे, सीडी बनलेली आहे. मग ते खरं आहे का? आता तुम्ही ईश्वराच्या घरी राहता, तुम्ही ईश्वराची सेवा करता, तुम्हाला काही सिक्रेट माहिती असेल, तुम्ही खरं सांगा की खरंच 2012ला विनाश होईल का? मी म्हटलं बा विनाश होणार आहे म्हणून तर आम्ही आलो 2000मध्येच. इथं अजून काही झालेलं नाही आहे. इथं जेव्हा संस्था सुरुवात झाली तेव्हा पण दादी दीदींना बाबा सांगायचे की बाबा बच्चे अगली दिवाळी नाही आएगी, म्हणजे पुढची दिवाळी पण येणार नाही. म्हणजे कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून जेव्हा कळलं तेव्हापासून आपण आपले कर्म सुधारणं हे आपलं कर्तव्य असतं. पुढची वेळ कोणी सांगू शकत नाही. जे मागं गेलं ते आपण सांगू शकतो. समोरचं एका सेकंदाचाही भरोसा नाही आणि जे सीझन आहे ते पण अकाली मृत्यूचं सीझन चालू आहे असं म्हटलं जातं. मग त्यांनी सांगितलं की 2012ला खरं सांगा विनाश होणार का नाही होणार? मग मी सांगितलं बाबा विनाश झाला तर होईल, नाही झाला तर नाही होईल. मग दोन्ही बाजू कसं बोलता म्हणे? मी म्हटलं जसं रेडिओमध्ये आपण ऐकतो हवामान खात्याचा अंदाज आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर पाऊस पडला तर ते आम्ही सांगितलं होतं आणि नाही जर पडला तर तो अंदाज असतो. मग अंदाज कधी खरा असतो आणि अंदाज कधी खोटा असतो. म्हणून परमेश्वरानं कधीही सांगितलं नाही की आता विनाश होणार आहे. परमेश्वर सांगतं हर घडी अंतिम घडी समजा. म्हणजे प्रत्येकाला असं समजायचं की मृत्यू हा सर्वांचा अटळ आहे. तो एक ना एक दिवस होणार आहे. कधी होणार आहे ते कोणालाही माहिती नसतं. म्हणून कधीही होऊ शकतो. म्हणून आपल्याला जेव्हा कळलं तेव्हापासून आपण सत्कर्म करणं हेच माणसाचं कर्तव्य आहे. तर म्हणून परमेश्वराने जे सांगितलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला वर्णन करू शकतो. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आणि आताही बघा ॲक्सिडेंट झाला, बिमारी आली, कोणतीही काही आलं, आता गॅरंटी वॉरंटी कशाची नाही आहे. काही वस्तूची तरी गॅरंटी असते की 10 वर्षानंतरही तुमची बिघडली तर आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ. परंतु या देहाचा मात्र बिलकुल भरोसा नाही आहे. कोणीही याची गॅरंटी वॉरंटी देऊ शकत नाही. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे देह. मानव देह दुर्लभ जान म्हणतात. म्हणून माणसाला आपली काळजी घ्यायला हवी. जेव्हा आपला एखादा दात जर खराब झाला तर आपल्याला किती रुपये देऊन ते ठीक करावा लागतो. एखादं डोळा खराब झाला किंवा कुठले अंग आपलं खराब झालं
तर आपल्याला किती सारी मेहनत घ्यावी लागते, किती सारा पैसा खर्च करावा लागतो. आणि आजकाल तर आपण बघतो दातं लोक तंबाखू गुटखा खाऊन पाडतात, पिऊन आपलं जीवन खराब करतात. आपलं तोंड देवाने दिलेलं आहे चांगली गोष्टी बोलण्यासाठी, तर त्याच्यातनं अपशब्द बोलतात, कोणाचा जीवघात करण्यासारखे बोल बोलतात. तर असा आपला व्यवहार असतो आणि ते व्यवहार आपल्याला शुद्ध करण्यासाठी, आपलं चिंतन श्रेष्ठ बनवण्यासाठी खरोखर आजच्या काळामध्ये, आजच्या वेळेप्रमाणे अध्यात्माची गरज प्रत्येकाला आहे. वय कोणतंही असो, कुठलंही असो, प्रत्येकानं अध्यात्म केलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे, ईश्वराला ओळखलं पाहिजे आणि आपलं जीवन श्रेष्ठ बनवलं पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरायचं सर्वांनाच आहे, पण आपले कर्तव्य मागे उरले पाहिजे, असे कर्तव्य आपण करायचे आहेत. म्हणून या विद्यालयामध्ये कर्माची गुह्य गती शिकवल्या जाते. कर्म श्रेष्ठ आहे, कर्म बरे बलवान आहे, कर्म महान आहे तर व्यक्ती महान आहे. म्हणून आपली पूजा पूजनीय लायक, वंदनीय लायक आपल्याला देवी देवतांसारखं बनायचं असेल तर आपल्या अंगी दैवी गुणांची धारणा आपल्या सर्वांना करायची आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. त्या संतांनी शेवटपर्यंत सहन केलेलं आहे, म्हणून त्यांची कीर्ती आजही अमर आहेत आणि त्यांचे फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आपण लावत असतो. तसंच या विद्यालयामध्ये माणसापासनं देवत्व कसं प्राप्त होईल याची विद्वत्ता शिकवतात. म्हणून आपल्या कर्मावरती आपल्या सर्वांना लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये धरत पडिये धर्म ना छोडिये, तर प्रॅक्टिकलमध्ये आपल्या कर्मेंद्रियावर आपल्याला राज्य करायचं आहे. स्वराज्य अधिकारी बनलं तर आपण विश्व राज्य अधिकारी बनू शकतो आणि आपण या कलियुगी दुनियामध्ये राहून सुद्धा स्ट्रेस फ्री जगू शकतो. आता जेव्हा सत्युगामध्ये जाईल, स्वर्गामध्ये जाईल, तिथं सुख राहील, शांती राहील, समाधान राहील, सर्व देवी देवता राहील, फार मोठी गोष्ट नाही आहे. पण आजच्या काळामध्ये घराघरामध्ये अशांतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अनेकता विचारामध्ये निर्माण झालेली आहे. अशा वेळेला आपण या नरकमय दुनियामध्ये जर स्वर्गाची अनुभूती करायची आहे तर आपल्या चिंतनाची धारा आपल्याला बदलावी लागेल, आपल्याला ट्रेस फ्री राहावं लागेल आणि आपण ट्रेस फ्री राहून अनेकांना आपण टेन्शन फ्री बनवू शकतो आणि आपलं जीवन सुखी बनून इतरांना जीवन जगण्याची कला आपण सर्वजण शिकवू शकतो. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या सर्व नियमाचं पालन करायचं, आपल्या घरामध्ये राहायचं, खुश राहायचं, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं आणि जे कोर्सेस क्लासेस आता चालू आहेत, ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत, ते आपण करायचे आणि आपल्याला अध्यात्मामध्ये आपले विचारांना शुद्ध करण्यासाठी, आपले कर्तव्य चांगले करण्यासाठी हे खरंच परमेश्वर जी प्राप्ती झालेली आहे, परमेश्वर आलेला आहे, ते आपण जाणून घ्यायचं आणि आपल्यावरून, आपल्या जीवनाच्या अनुभवावरून अनेकांचं जीवन श्रेष्ठ बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं अशी कामना करतो.